आयुक्त कार्यालय के सामने डी फार्मेसी के छात्र यहाँ पर आंदोलन कर रहे हैं। आइए जानते हैं उनसे कि उनकी क्या क्या मांगे हैं। आज 5 दिवस झाले आम्ही इथे उपोषणावर आहोत आणि आमच्या 2 डिमांड्स आहेत। मेन एक म्हणजे आम्हाला स्टायपंड पाहिजे। आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे इंटर्नशिप करतो। 1 वर्षाची इंटर्नशिप असते, त्यासाठी जे मंथली स्टायपंड देतात तो आम्हाला मिळत नाही, तो पाहिजे। आणि आम्ही जॉब काय करणार, क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणून आम्ही जॉब करणार, तर त्या पोस्ट आमच्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, ही आमची डिमांड आहे। तो मेन बात तो ये है कि 2008 में फार्मेसी काउंसिल ऑफ इंडिया और सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्री ने फार्मडी डॉक्टर ऑफ फार्मेसी नाम का कोर्स भारत में इंट्रोड्यूस किया। उसके बाद ये पढ़ाई कर बच्चे या स्टूडेंट्स किस पोस्ट पे काम करेंगे, कौन सा काम करेंगे और उन्हें कितना पेमेंट मिलेगा, इसका कोई भी नियोजन नहीं बनाया। तो इसी वजह से देश भर के 233 कॉलेज में जितने भी स्टूडेंट्स पढ़ रहे हैं और पढ़ के बाहर आए, इनके भविष्य का बहुत बड़ा प्रश्न निर्माण हुआ है। और इसके लिए जिम्मेदार PCI, फार्मेसी काउंसिल ऑफ इंडिया, सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्री, स्टेट गवर्नमेंट, AICT, DTE और हमारा कॉलेज, ये सब जिम्मेदार है। और ये सब मिलकर नियमों का उल्लंघन करते आ रहे हैं। वैसे हमारे कॉलेज गवर्नमेंट के कॉलेज है 2, पूरे इंडिया में 2 ही है और एक कॉलेज में हम उसी पढ़ रहे हैं। पर हमारे ही गवर्नमेंट कॉलेज होते हुए भी PCI, वो भी एक गवर्नमेंट की ही संस्था है, उसी को झूठी जानकारी भेजकर आज तक ये कोर्स की परमिशन ली और ये कोर्स चला रहे हैं। और कोई भी सुविधा, टीचर्स, इंफ्रास्ट्रक्चर, लैब्स, इंस्ट्रूमेंट्स और घाटी में हॉस्पिटल फार्मेसी प्रैक्टिस डिपार्टमेंट ना होते हुए भी इन्होंने हमसे हर साल फी वसूली है। हम तो इसे सरकार ने हमसे खंडनी वसूल की है, ऐसा ही कहेंगे। इतना सारा हमारे से पैसा लेकर भी आज तक हमें कोई सुविधा ही नहीं दी गई। इसलिए हमने हाई कोर्ट में याचिका दाखिल कर दी है। पर हमारी जो प्रमुख मांग है कि हम जो सर्विस दे रहे हैं इंटर्नशिप में, पदवी पूर्व आरोग्य सेवा जिसे हम बोलते हैं, उसमें हमें जो मासिक मानधन देना चाहिए, स्टाइपेंड देना चाहिए, वो भी गवर्नमेंट नहीं दे रही है। उसके बाद हमें ये कोर्स करके बाहर जाने के बाद हमें जो जॉब चाहिए वो जॉब गवर्नमेंट नहीं दे रही है। PCI उसके लिए गाइडलाइंस नहीं सेट कर रहा है। इस वजह से हमारा भविष्य पूरा अंधेरे में है और इसके लिए जिम्मेदार ये सभी सेंट्रल गवर्नमेंट से लेकर स्टेट गवर्नमेंट और हमारा कॉलेज जिम्मेदार है। और ये जब तक हमारी मांगे, ये जो 2 मांगे हैं हमारी, इसी को लेकर हम यहाँ पे बैठे हैं। ये जब तक कंप्लीट नहीं होती है, पूरी नहीं करते, तब तक हम यहीं पे बैठे रहेंगे। अगर यहाँ पे बैठकर मुझे या मेरे साथी दोस्त विद्यार्थियों को अगर कोई भी हेल्थ इशू या अदर कोई प्रॉब्लम क्रिएट होता है, तो मैं इसके लिए इन सभी को जिम्मेदार पकड़ूंगा और ये मैं इस सरकार की हार मानूंगा, समझूंगा। फार्मसी काउंसिल ऑफ इंडिया आणि हेल्थ मिनिस्ट्री यांनी मिळून 2008 साली हा जो हे जो कोर्स काढला फार्माडी, हा ॲक्च्युली फार्मसीचा जो रोल आहे, ॲक्च्युअल फार्मसीचा रोल आहे तो मुलांना पूर्ण मेडिकेशन डिसाईड करणे, एखाद्या पेशंट काउन्सिलिंग करणे, हे जे महत्त्वाचे रोल होते हे आजपर्यंत फार्मासिस्ट करत नव्हते। आणि त्यासाठी ती महत्त्वाकांक्षा ठेवून शासनाने हा कोर्स आणला। हा कोर्स आणता असताना शासनाने ध्येय ठेवलं, परंतु त्याच्यावर कारवाई काहीच केली नाही। 2012 साली 2 गव्हर्नमेंट कॉलेज चालू केले। दोन्ही गव्हर्नमेंट कॉलेजने खोटी माहिती पाठवली आणि कुठलीही सुविधा न देता मुलांकडनं 40-40 हजार रुपये फीज वसूल केली। आता मुलांचा आयुष्याचा प्रश्न असा निर्माण झाला आहे की मार्केटमध्ये जावं तर कुठल्या ठिकाणी नोकरी मिळावी आणि कोणत्या पदावर जावं, याचा खूप मोठा गंभीर प्रश्न मुलांसमोर उपस्थित राहिलेला आहे। मुलं जॉबला गेल्यानंतर मार्केटिंगवाले म्हणतात की तुमचं फार्माडीचं पोस्ट आमच्याकडे नाही आहे, आणि ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये जातात त्यावेळेसही इंडस्ट्रीवाले म्हणतात की तुमची पोस्ट आमच्याकडे नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाचं इतकं मोठं दुर्लक्ष गेले 10 वर्ष झालेले आहे। हा कोर्स चालू होऊन पूर्ण भारतभरमध्ये 243 महाविद्यालयांना परवानगी देऊन बसलंय। परवानगी दिलेली असताना
पूर्ण 42,000 विद्यार्थ्यांचं भविष्य शासनाने अंधारात लोटलेलं आहे. कुठल्याही प्रकारे सुविधा न देता आणि या मुलांना कुठे जॉब जॉईन करायचा, शासनाच्या जागा काय, त्यांचा पगार काय, या कुठल्याही गोष्टीची व्यवस्था करत नाही आहे. आणि आज ज्यावेळेस मुलांनी वेळोवेळी 2016पासून या मागण्या उचलून धरल्या, वेगवेगळ्या प्राधिकरणांसमोर उपोषणं केले आणि या सगळ्या उपोषणांमधनंही काही नाही मिळत आहे. म्हणून हे शेवटचं जे लोकतंत्राचं हत्यार आहे, हंगर स्ट्राईक, ही हंगर स्ट्राईक मुलांनी 1 जानेवारी 2019 पासून सुरू केली आहे. 5वा दिवस आहे. शासन फक्त पत्रव्यवहार दाखवत आहे. कुठल्याही प्रकारे ठोस आश्वासन लेखी देण्यास शासनाचे अधिकारी, जॉईंट डायरेक्टर, प्राचार्य हे डायरेक्ट नाही म्हणतायत, समोर यायला घाबरतायत आणि समोर जरी आले तरी ते मुलांपर्यंत येऊन बसत नाही आहे, बोलत नाही आहे. तर हे मी ते शासनाचा निषेध करतो की जिथे मुख्यमंत्र्यांना समक्ष की मुलं उपोषणाला बसले हे सांगूनही मुख्यमंत्र्यांनी फक्त पत्र घेऊन आणि कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स न देता निघून गेलेले आहेत. तर इथे शासनाचा जाहीर निषेध आम्ही व्यक्त करतो आणि हे आंदोलन मुलांच्या मागण्या या देश पातळीवरच्या आहे, देशातल्या फार्मसीच्या भविष्यासाठी आहे. त्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे. आम्ही या तुमच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना, फार्मसीचे विद्यार्थी असतील, फार्मासिस्ट असतील, या सर्वांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी या आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. बस, धन्यवाद.